आणि तो आम्ही दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला. त्या चित्रपटामधून समाजाची बाजू दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडीशी एंटरटेनमेंट ही गोष्ट आपण बाजूला ठेवून थोडीशी समाजामध्ये जी वास्तविकता आहे आत्ता ती आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या चित्रपटामध्ये मला ज्यांचं मार्गदर्शन म्हणा किंवा ज्यांचा मोलाचा वाटा लागला त्याच्यामध्ये आमची सर्व टीम ज्या ठिकाणी आज मला अभिमान वाटतो की आज ते आलेले नाहीत म्हणून मला अभिमान वाटतो, कारण की आज त्यांचे काही एक दोघं जणांचे ॲक्टरचे पण नवीन प्रोजेक्ट चालू झाले आहेत. त्यांचे आज ऑडिशन्स आणि त्याच्यामुळे त्यांना आज येता आलं नाही. अनुप जत्राटकर ज्याचं जो या चित्रपटाचा लेखक आणि दिग्दर्शक आहे त्याचा पण काल जस्ट एक पिक्चरचं लॉन्चिंग झालं, सो त्याच्यामुळे तो येऊ शकला नाही. तर मला छान वाटतं की ह्या चित्रपटानंतर भरपूर जणांना कामं मिळाली, रिकॉग्नायझेशन मिळत आहे आणि आम्ही पण परत एकदा सर्वजण एकत्र येऊन नवीन चित्रपट लवकरच करत आहोत. त्याची पण लवकर अनाउन्समेंट होईल आणि आपला प्रतिसाद आपल्यापर्यंत असाच राहावा आणि पुढच्या प्रोजेक्टसाठी आपण परत इथं जमावं किंवा आपण थिएटरमध्ये येऊन तो प्रोजेक्ट बघावा असं मी आपल्यासमोर अभिवादन करतो आणि मी 2 शब्द थांबवतो. आणि फार छान प्रतिसाद आहे त्याच्याबद्दल सर्व प्रेक्षकांचा धन्यवाद. खूपच छान सिनेमा, माझ्या मित्राचा सिनेमा होता आणि खूपच आपण बघितलं, खूप एंटरटेनिंग, पण समाजात चाललेला जो विरोधाभास आहे तो यातून आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे हा विषय खूप छान होता आणि मला तर वाटतं की पुढचा सिनेमा तुमचा इथे नाही, मोठ्या सिनेमात मोठ्या थिएटरमध्ये होईल असं मला वाटतं. आणि आत्ता जे आपण चित्रपटाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी करत आहोत, म्हणजे कालच आपण अनाउन्समेंट ऐकली, ऑडिशन्स आता इकडे घेतल्या जातील आणि त्या प्रोड्युसरनं दाखवल्या जातील, त्यातून ते सिलेक्ट होणार. त्यामुळे ती मोठी गोष्ट आहे. त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आहेत की आपण यावेळी कान्सला 4 पिक्चर पाठवलेले आहेत, 1 नाही 2 नाही 3 नाही 4 अशा गोष्टी आहेत. आणि यातून मला असं वाटतं खूप अजून आपले परिसंवाद, व्याख्यानमाला अशा सगळ्या होणार आहेत. त्यातून बऱ्याच गोष्टी होणार आहे की सिनेमा कसा लोकांपर्यंत पोहोचता येईल. कारण आपल्याला कल्पना आहे की आपला सिनेमा लोक येतच नाहीत बघायला. हा मोठा प्रॉब्लेम आहे सध्याचा. सध्या जेवढे सिनेमे येत आहेत त्यात एकही सिनेमा चाललेला नाही आहे. माझ्या मते एकही सिनेमा बॉक्स ऑफिसवर चाललेला नाही. एकच सिनेमा चालला आहे, तो आमचा नवरा माझा नवसाचा 2 हा ई फिल्म चालली आहे. फक्त याने बॉक्स ऑफिसवर 22 कोटीचा धंदा केला. त्यामुळे आमच्या सरांना 15 कोटी मिळाले असतील. बरोबर समीर आठले, बरोबर बोलतो मी. समीर आठले माझे मित्र, ज्यांच्यावर मी पहिला सिनेमा, ते असिस्टंट होते. 1985 साली ज्यावेळी मी सिनेमा केला तुझ्या वाचून कर्मेना, तर समीर आठले सूर्यकांत लवंदेचा असिस्टंट होता. आणि त्यानंतर त्याबरोबर खूप सिनेमे केले ॲज अ कॅमेरामन, ॲज अ डिरेक्टर म्हणून मी. पण ही आपली परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती कोणी सांगत नाही, त्याचं मला दुःख आहे. ते लोकांपुढे आलं पाहिजे, नवीन मुलांपुढे आलं पाहिजे. नवीन आता सगळेच इकडे ऑडियन्स जेवढा आहे तो नवीन मुलं आहे, त्यांना ते कळलं पाहिजे की चित्रपटाचं गणित काय आहे. काय खूप सिनेमे येतात पण ते आपल्याकडे, तुम्हाला माहिती आहे की त्यांना थिएटर मिळत नाहीत. आपल्याकडे 52 वीक्स, 52 वीक्स आहेत. त्या 52 वीक्समध्ये ज्यावेळी एकेका वीकला ज्यावेळी 7-7, 8-8 फिल्म येतात त्यावेळी ते शक्य नाही होत. मग काही चांगल्या सिनेमांवर त्याचा परिणाम होतो आणि ते होत नाहीत. आमचा असा प्रयत्न आहे, समीर आठलेला माहिती आहे की आता जे आपलं चित्रपटाच्या माध्यमातून असं ठरणार आहे की सिनेमे किती करायचे एका वीकला 2 ॲटलिस्ट सिनेमे रिलीज करायचे, असं एक गणित आखायचा आमचा प्रयत्न आहे. आणि त्यातून मला असं वाटतं की एका वीकला 2 सिनेमे आले तर नक्कीच काहीतरी न्याय मिळेल सगळ्याच सिनेमांना. आणि मग त्यातून मला असं वाटतं की 100 सिनेमे येतात वर्षाला असं आपण म्हटलं तरी 104 सिनेमे होतात. आपण जर 2 सिनेमे रिलीज केले, जर 5-5, 6-7 सिनेमे नाही रिलीज केले एका वेळी, तर मला असं वाटतं खूप फरक पडेल. त्यातून नक्कीच मला असं वाटतं क्रांती होईल आणि एक साधारण 30-40 चांगले सिनेमे असतात ते नक्कीच पैसे कमवतील असं मला वाटतं. जसं साऊथला आहे, सगळीकडे आहे की जिथे जी सिंडिकेट आहे त्यांचा, तसा सिंडिकेट करण्याचा प्रयत्न आपल्या इथे करण्याचा प्रयत्न आहे. त्या सगळ्याला तुम्ही दुजोरा द्या. ज्यावेळी ते व्याख्यान होईल किंवा आपण त्यावर परिसंवाद करू
त्यावेळी तुम्ही उपस्थित राहा आणि हे प्रश्न जास्तीत जास्त आपण लोकांपुढे आणले पाहिजे असं मला वाटतं. पुन्हा एकदा धन्यवाद आणि ऑल द बेस्ट तुमच्या पुढच्या प्रोडक्टसाठी. हा बोला. एकच सांगतो की टाळ्या थोड्या जास्त झाल्या पाहिजेत परत खरं तर. मनापासून अभिनंदन केलं. आणि मागच्या वर्षी काही पूर्ण महाराष्ट्रामधून फक्त 5 सिनेमे सिलेक्ट केले गेले होते कान्ससाठी. सो त्याच्यामधला आमचा एक पिक्चर होता आणि तो 4 नंबर होता. हा कानसाठी सिलेक्ट झालेला पिक्चर आहे. किती लोकांना माहिती होता इथे मला नाही वाटत कोणाला माहिती असेल. ही जी आपली कमी आहे ना, ही आपण उणीव काढून टाकली पाहिजे. सगळ्यांना कळलं पाहिजे कुठचा सिनेमा कुठे चाललाय, काय चाललाय. त्यासाठी हे चित्रपटाका आणि आताचं जे पुरुषोत्तम बेर्डेंनी जे तयार केलंय हे, मला असं वाटतं की याच्यामध्ये खूप प्रगती होणार आहे आणि सगळेच लोक यामध्ये जुळणार आहेत. आणि प्रत्येकाला माहिती आहे, मोठमोठ्या प्रोड्युसरना म्हणजे महेश मांजरेकर असतील, आदिनाथ कोठारी असतील, हे सगळ्यांना, संजय जाधव असतील, ही मोठमोठी नावं आहेत, या सगळ्यांना माहिती आहेत त्यांचे सुद्धा पिक्चर चालत नाही आहेत ॲब्सोल्यूट. कारण की शेवटी काय लोक, मला असं वाटतं की तुम्ही जे प्रामाणिकपणे करताना एक कथा स्टोरी टेलिंग जिथे नाही आलं तिथे पिक्चर चालणार नाही 101% असं मला वाटतं. त्यामुळे ती गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि मला असं वाटतं ती केली तर आपण नक्कीच प्रगती करू. आणि आपल्याकडे एवढं टॅलेंट आहे, नवीन टॅलेंट. मी नवीन सगळ्याच मुलांबरोबर काम करत असतो, त्यामुळे एवढं टॅलेंट आहे. त्या टॅलेंटला हॅट्स ऑफ आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. आपण प्रगतीशील आणि या प्रयत्नात राहूया आणि आपण काम करूया. थँक्यू. थँक्यू.